राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढल्याने उन्हाच्या झळा वाढू लागल्यात। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ हवामान होत पावसाला पोषक हवामान होत आहे। आज 22 फेब्रुवारी रोजी ढगाळ आकाशासह राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। शनिवारी म्हणजेच काल 21 फेब्रुवारी रोजी हरियाणाच्या नरनुल येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी 8.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर सकाळी 8:30 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये केरळच्या कोट्टायम येथे देशातील उच्चांकी 37.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र सक्रिय असून आज या प्रणालीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे। शनिवारी म्हणजेच काल 21 फेब्रुवारी रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील निचांकी 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी 36.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे। शुक्रवारी म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळनंतर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिकसह तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरींनी हजेरी लावली। राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत असून विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान होत आहे। आज 22 फेब्रुवारी रोजी ढगाळ आकाशासह कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे।